नमस्कार मित्र, मी शिरीष लाहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज एक खूप छान मला बऱ्याच जणांचे मेसेज आले, काही जवळच्या मित्रांनी फोन करून पण सांगितलं. त्याच्यामुळे एक नवीन विषयाला मी तुम्हाला समोर मांडत आहे की साधारणतः एक 40-45 किंवा 50 वयानंतर माणसाकडं थोडंसं जबाबदारी वाढल्यासारखी होते. कारण मुलं लग्नाचे आलेले असतात, मुलांचं काही वेळा शिक्षण पूर्ण व्हायचं असतं, त्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च चालू झालेला असतो. घरामध्ये मुलं मोठी झाल्यामुळे त्यांचे मोबाईल, त्यांच्या गाड्या, त्यांचं पेट्रोल, त्यांना पॉकेट मनी हे खर्च वाढतात. लहान मुलं असतात तेव्हा त्यांना शाळेची फी भरली की संपतं, बाकीचं काही प्रॉब्लेम येत नाही. पण मुलं मोठी झाली की त्यांच्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. तर त्या बाबतीमध्ये खर्च वाढतो. त्यावेळेस माणसाकडे थोडाफार जरा उत्पन्न वाढलेलं असतं, त्याच्यामुळे तो मॅनेज करतो. काही जणांना ते मॅनेज करणं सुद्धा अवघड जातं आणि मग थोडंसं मुलामध्ये बापामध्ये खटके उडायला सुरुवात होते. काही वेळा आई चोरून पैसे देते, मग आई गोड राहते, बाप वाईट होतो. पण त्याच्यानंतर जसं अजून थोडंसं वय वाढतं तेव्हा मुलांना नोकऱ्या लागतात, तेव्हा मग प्रॉब्लेम सुरू होतात. की मुलाला वाटतं आता मी मोठा झालो, मी पैसा कमवतो, माझा घरात अधिकार चालला पाहिजे. मग पूर्वीच्या काळी जसं होतं की बाप रिटायर झाला किंवा आजोबा असेल तर त्यांचा धाक पोरगा करता असला तरी त्याला असायचं. आजोबा नातवंडाला मारायचे वळण लागावं म्हणून. आताच्या पोरांना म्हणजे मुलांना तर रागवून राहिले, नातवंडांना आपण रागवणं सुद्धा लांब झालं, मारणं तर लांब राहा. तुम्ही लाड करा, त्यांना खाऊ आणा, कपडे आणा, पण त्यांना रागवायचे नाही. रागवलं की लगेच सूनबाई मुलगा नाराज होतात, तुम्ही आमच्या मुलांना का धाक लावता. काळ बदललेला आहे. पूर्वी इतकं म्हणजे तुमचा मान हा राखला जाणार नाही याची तुम्ही खात्री बाळगली पाहिजे. त्याच्यामुळे एक साधारणतः मुलं 25 वर्षाची झाली की त्यांच्याशी मैत्रीच्या नात्याने वागायचं. म्हणजे मित्राला जसं आपण त्याच्या खाजगी गोष्टीत लक्ष घालत नाही, तसं तुझा फोन कोणाचा आला रे, तो कुठं चालला रे, काहीच विचारू नका. कारण आपला अपमान करून घेण्यापेक्षा आपण तटस्थ राहिलेलं चांगलं. मग स्वतःची काळजी घ्यायला शिक. स्वतःची काळजी घ्या म्हणजे काय की सर्व FD, विमा पॉलिसी, घराची कागदपत्र एका डायरीमध्ये लिहून ठेवा. त्याची कल्पना बायकोला द्या, मुलांना पण द्या. मेडिक्लेम पॉलिसी असेल तर ते रिन्यू करा. एका बॅगेमध्ये रिन्यू केलेली पॉलिसी, एक सही केलेला कोरा चेक, क्रॉस केलेला चेक, आधार कार्डची झेरॉक्स, या सगळ्या गोष्टी एका फाईलमध्ये. कारण काय ते कोणत्या क्षणी कधी तुमच्यावर इमर्जन्सी होईल सांगता येत नाही, त्यावर पटकन बॅग उचलली जाते. आता हे सांगायचं कारण म्हणजे काय की समजा आता तुम्ही पॉलिसी उतरवली नाही आणि तुम्हाला मोठा 5-10 लाखाचा खर्च आला ॲडमिट करायचं, तर पोरं कंटाळा करतात. त्याला जरी जॉब असला ते 5-10 लाख रुपये तोला आणायला कंटाळा करतात. समजा लग्न झालेलं असेल तर बायको कुरकुर करते, त्याला अवघड होतं. त्याच्यामुळं आपण आपलं पायावर उभं राहणं मरेपर्यंत हे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे तुमची मेडिकल पॉलिसी ही असलीच पाहिजे. 75 वर्षापर्यंत पॉलिसी काढता येते. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन करा, मी तुम्हाला त्याचं योग्य मार्गदर्शन देईल. ज्यांनी काढली नसेल त्यांनी काढायला हरकत नाही. स्टार हेल्थची सिनियर सिटीजन रेड कार्पेट पॉलिसी 75 वर्षापर्यंत मिळते आणि त्याचे हप्ता पण कमी असतो आणि तो कॉन्स्टंट असतो, तो बदलत नाही जास्त. त्याच्यामुळं प्रत्येकाची विमा पॉलिसी ही मेडिक्लेम पॉलिसी पाहिजे. जर विम्याचे हप्ता तुमची पॉलिसी चालू असेल त्याचा हप्ता चुकू देऊ नका, कारण ती लॅप झाली तर तुम्हाला मेडिकल करावे लागते आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही फिट बसत नाही. मृत्यूपत्र करून ठेवा. मागं एका एपिसोडमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं, पण आता थोडक्यात आहे की मृत्यूपत्र करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते रजिस्टर करायचं. त्याच्यावर जे सह्या घेतो साक्षीदार, तर ते घरातले कोणी घ्यायचे नाही, बाहेरचे मित्र घ्यायचे, जे लाभार्थी नसायचे.
की आपण 2 मुलांना वाटून देतोय आणि एका मुलाला साक्षीदार म्हणून घेतलं तर ते मृत्यूपत्र रद्द होतं. त्याच्यामुळं ज्यांना आपण पैसे देतो त्यांच्या सह्या साक्षीदार म्हणून चालत नाहीत. त्याच्यामुळे जवळचे जे तरुण आहेत साधारणतः अशा लोकांना निवडा, म्हणजे आपल्या मृत्यूनंतर जर कोर्टामध्ये काही दोघा भावांचं भांडण होत गेलं तर साक्ष द्यायला पाहिजे. त्याचं त्यांना पहिलं सांगायचं, वाच मी काय केलेलं आहे ते, सही करण्यापूर्वी वाच आणि त्याचं वाचले आणि समजून घेतले आणि मग सही कर. त्याच्यानंतर बँक खातं जर तुमचं असेल तर ते जॉईंट करा, बायकोचं नाव लावा, नॉमिनी म्हणून मुलांना काय एकाला कोणा एका मुलाला द्यावा. त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंड पेन्शन, म्हणजे 50 वर्षाची माणसं आहेत आता रिटायर व्हायचं तर प्रॉव्हिडंट खात्याला पूर्वी आईचं नाव लावले असेल तर बायकोचं नाव बदलून घ्या, नॉमिनी नेमा, घराला जॉईंट नाव द्या. त्याच्यानंतर सगळी कागदपत्र लॉकरमध्ये ठेवा. हा तुम्हाला महत्त्वाचा सल्ला, की घरामध्ये आहे मग ते चोरीला गेले, हरवत गेले, सापडलेच नाही तर पुढच्या पिढीला त्याचा त्रास होतो. लॉकरसुद्धा मग जॉईंट नावावर करायचं, नॉमिनी म्हणून मुलाचं नाव आठवणीने न्यावायचं. तुम्हाला मुलाला नाही द्यायचं मुलीचं ठेवा, ज्याला द्यायचं त्याचं ठेवा. आता नॉर्मली काय होतं, 50 वयानंतर थोडासा पैसा जमा असतो आणि मग मुलांबद्दल आपण भावनाशील थोडंसं होतो. पण सगळ्यांचीच मुलं चांगली असतात असं नाही. काही मुलं जणांना कमनशिबी असतात, त्यांना आईबापाकडे ATM म्हणून पाहतात, आईबापाकडून कसे पैसे काढता येतील ते पाहतात. त्याच्यामुळे पहिलं म्हातारपणाची तुमची सोच घ्यायचा, पेन्शनमध्ये भागत नाही. आणि आता ज्या खाजगी नोकऱ्या त्यांना तर पेन्शनच नाही. जी काय समजा सरकारी आपण आपल्याच पैशावर मिळते ते 4,000 5,000चं एवढं पेन्शन मिळत नाही. त्याच्यामुळं तुम्ही जर 40 42 35 वर्षाचे असाल, पेन्शन प्लॅन काढला नसेल तर तुम्ही इतर कशातही गुंतवणूक करा, पण पहिलं पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवणूक करा आणि ती LICच करा. तुम्हाला LIC पैसे बुडवत नाही. माणसं शोधून, तुम्ही कुठेही गेले तरी शोधून तुमच्या माणसाला, तुमच्यानंतर तुमच्या वारसाला पेन्शन देते. त्याच्यामुळे माझा सल्ला तुम्हाला असा, की जे तरुण पोरं आहेत त्यांनी पेन्शन प्लॅन काढला पाहिजे. जे वयस्कर व्हायला लागलेत त्यांनी आठवणीने मोठी रक्कम हातात आली तर ती पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवा, कारण पैसे शिल्लक राहत नाहीत. गाडी घ्या, घोडा घ्या, घरा वाढवा, मग मुलांचं लग्न व्हायचं म्हणून आणते 2 रूम वाढवा, असा काहीतरी खर्च होतो. लग्न झाल्यावर पोर बदलतात आणि मग म्हातारीचे हाल खात नाही. ते जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला सन्मानाने सगळेजण वागवतात. पैशाची माहिती जी आहे ती गुप्त ठेवा. काही पैसे जे असतात ते असे तुम्हाला प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगायची नसते. कारण का, आता तुम्ही बहिणीला सांगितलं, भावाला सांगितलं तर मग त्यांना असं वाटतं आता याच्याकडे पैसे आहेत, मागायला काय हरकत नाही. दादा पोरीचं लग्न आहे, नाही मला घर घ्यायचं आहे, मी आजारीच आहे, 5 लाख दे, पुढच्या महिन्यात देतो, 6 महिन्यात देतो, ते पैसे काही येत नाही. पोरींचं लग्न झालं असेल त्यांना पण समजतं बापाकडे पैसे आहेत, बाबा 5 लाख द्या मला फ्लॅट बुक करायचा. पोरगा म्हणतो बाबा 10 लाख द्या मला फ्लॅट. कोणाला हे पैसे तुमचे तुम्ही ध्यान करा, आम्ही मेल्यावर तुम्हाला मिळते. कारण तुम्ही जिवंत आहेत, तुम्ही किती दिवस जाणार हे माहीत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पैसे जपून ठेवले पाहिजे. ATM कार्ड, क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ते जपून ठेवा. पासवर्ड जो आहे तो कोणाला सांगू नका. मोबाईलला लॉक ठेवा, म्हणजे मोबाईल तुमच्या नकळत कोणी वापरला, पैसे ट्रान्सफर झाले किंवा तुमचा मोबाईल हरवला आणि दुसऱ्याने त्याच्यावर काहीतरी चुकून ट्रान्झॅक्शन केले असं होऊ नये म्हणून लॉक करून ठेवा. ज्यांना ऑनलाईन जमत नाही त्यांनी बँकेत जाऊन सगळे व्यवहार करावेत. ATM वापरताना कोणाचीही मदत घेऊ नका. समजत नसेल तर मुलाला बरोबर घेऊन जा. बाहेर तिथं ATM पाशी ओळखीचा भेटला आणि मग त्याला विचारलं मला जरा दाखव पैसे कसे काढायचे, तर अजिबात तसं करू नका. तुम्ही पेपरला वाचत असाल. आणि जे काही पैसे आहेत ते आनंदाने जागा. आयुष्यभर काटकसर केली, आता तुमच्याकडे पैसे आहेत, तुमचं वय झालेलं आहे, कधी देवाचं बोलून माहिती, मस्त जागा. पायी जाऊ नका, बसने जाऊ नका, रिक्षाने जा, आरामात जा, बायकोला सुख द्या, तुम्ही सुखी व्हा.
भारी चांगले कपडे घाला, घरामध्ये सुद्धा छान कपडे घाला. मळकेच कपडे घातले, पायजामा बनियनवर बसले असं करू नका. छान पॅन्ट टी शर्ट वापरा, एन्जॉय करा. तुम्ही छान राहिला तर घरातलं वातावरण छान राहील. बायकोला पण चांगले काय की आता तुझं आयुष्यभर साडी वापरली, आता पंजाबी ड्रेस वापर. तुला वाटलं पॅन्ट टी शर्ट घाल, एन्जॉय करा. आपण म्हातारे झालो असं अजिबात मानायचं कारण नाही आहे. प्रवास करा, टूरला जा, छोट्या छोट्या टूरला जा, मनसोक्त पैसे खर्च करा. कारण तुम्हाला पैसे घेऊन बरोबर जाता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दानधर्म करायला शिका. तुमचे पैसे तुम्हाला बरोबर घेऊन जाता येत नाहीत, पण तुम्हाला दानधर्म केलेलं पुण्य बरोबर येतं. मी मागं एका उदाहरण दिलं होतं की तुम्हाला अमेरिकेत जायचं तर तुम्ही काय करता की आपले रुपये डॉलरमध्ये बदलून घेता. तुम्हाला फ्रान्सला जायचं असेल तर तिथलं फ्रँकमध्ये बदल करावा लागतो. तुम्हाला इंग्लंडमध्ये लंडनला जायचं तर पाऊंडमध्ये बदलून घ्यावे लागतं, तेव्हा ते पैसे तिथं चालतात. तसं तुम्हाला स्वर्गामध्ये जायचं तर तिथं सुद्धा तुमचे पैसे चालतात, फक्त ते बदलून घ्यायचे पुण्यरूपामध्ये, नाही का. आपल्याकडचे पैसे आपण मंदिराला काही दान दिले, काही गोरगरिबांना अन्नदान केलं तर त्याचं रूपांतर तुमच्या पैशाचं पुण्यात रूपांतर होतं आणि मग तुम्हाला सुख लाभायला सुरुवात होते. ज्याच्याजवळ पुण्य आहे त्याला सुख आहे, ज्याच्याजवळ पाप आहे त्याला दुःख आहे. हे कायम लक्षात ठेवा. त्याच्यामुळं जसं आपलं आयुष्य पुढं वाढत जाईल तसं तसं आपल्यामध्ये बदल आपण करत गेला पाहिजे आणि आनंदाने जगायला शिकलं पाहिजे. कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही आणि कोणाची काळजी करत बसायचं नाही. येणारा काळ असा आहे की नातेसंबंध दुरावत चाललेले आहेत, मित्र दुरावत चाललेले आहेत. कोणी कोणाच्या घरी जात नाही, कोणी कोणाला बोलवत नाही, फोनवर टाक. आता पूर्वी मला आठवतं की मी आठवड्याला 10-12 पत्र लिहायचं. आता पत्र लिहिलं कोणतं, का रे पत्र लिहिलं, व्हॉट्सअप नाही वापरलं. दिवाळीला मी भेटवस्तू पाठवल्या मध्ये. आता लोक असं, तू कसं काय खर्च करतो, आपलं व्हॉट्सअपला नुसतं हॅप्पी दिवाळी म्हणायचं, कशाला पाकिट पाठवतो, ग्रीटिंग कार्ड पाठवतो. म्हणजे लोकांना कार्ड आलं तरी आश्चर्य वाटतं की मला कसं काय पत्र पाठव. त्याच्यामुळं जग बदलत चाललेलं आहे, पण आपण आपलं आनंदी राहायचं, संपर्कामध्ये मित्रांच्या राहायचं. मित्र हे औषधासारखे आहेत. त्याच्यामुळं नातेवाईकांपेक्षा मित्रांना जास्त जवळ करा, त्यांच्याबरोबर गप्पा चप्पा करा, मोठमोठ्याने हसा. लाजू नका की माझं वय 60 झालं आहे ना, आता मी मोठ्याने कसा हसू आणि मी जोक कसा करू, मी चावट कसं बोलू, काही नाही. एन्जॉय करा. तुम्ही आनंदी राहिला की तुमचं आयुष्य आनंदी राहील, आयुष्य वाढेल. तर आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. रामकृष्ण.